चला तर आम्ही आता चाललो ज्वारी काटायला आणि ह्या रानातली संपलेली आता चालत आम्ही खाली नवीन रानाकडं तिकडची आम्हाला काढायची। हा तुम्ही दोघांनी सावलीला बसायचा खाली बघून। चला चला बाई काटायला गेलेल्या आता मी घरचं काम आवरीत होते, माझं काम पण आवरून झालेलं आहे। चला आता आम्ही चाललो। काय म्हणला हे काय इथं बसायचं अलीकडं तुम्ही ह्या वायरच्या इथं बसायचं अलीकडं सावलीला, तोपर्यंत मी आणि बाई ज्वारी काटून येतो दोघी जणी। काल ह्या रानातली तुम्ही बघितलाच असेल कालचा व्हिडिओ, काल ह्या रानातली आम्ही ज्वारी सगळी काटलेली आहे आणि आता आम्हाला काटायची खालच्या रानातली ज्वारी। चला बाईने तर भरपूर काटले हा बघा, आणि बाई तिथं काटली आणि तुम्हाला दिसत असते बघा त्या कोत्या उन्हात काटीत बसल्या। आता मी बसते काटायला, म्हणजे आज काय आम्हाला दोघी बहिणी एवढं काटणार आहे, उद्या सण आहे, उद्या काय रानात येता येणार नाही। धरा बाई इथं गुशीने बॉक्स पडलं काय, कुठं गुशी लागलं बा? तर आमच्या हा दुसरे एक आणलं तर आमच्या रानात कुठं गुशी लागल्यात हो का, इथं पण बघा कसलं की कुठं बसू बाई सावलीला जांभळे खाली बाई चंपा जांभळे खाली जाणार केले मग खाली बसा पलीकडून पळा। चला ऊन तर लय लागलंय, मरणाचं ऊन लागले आणि त्याच्यामध्ये मला काय जरा इळा लय कापलाय, उन्हाचा लय मला इळा कापलाय, तर मला सण व्हाय नाही बा। इकडं काटीत आता मी माझी लाईन पूर्ण काटीत नेली आणि ते तिथं काटते आता, तर घामाने टिकली पण पडली। तर चला लय काटलंय आता वाटतंय सावलीला जायचं का नको बाई, जायचं का नको सावलीला? हा ना थोडा वेळ सावलीला जाऊ, कारण आल्यापासून आम्ही बसलोच नाही तर काटीत मरणाचं। मी ग्लास घेऊन आले आपल्याला, तर चला आता जातो आम्ही सावलीला थोडा वेळ। लय ऊन लागले, लय म्हणजे लयच ऊन लागले, आणि बाळाकडं पण मी काही गेलेली नाही आहे आल्यापासून, तर तिच्याकडे पण जाऊत आता आम्ही दोघी। कितीक राहिले टाकताय ना आल्यावर। तर चला बघा आम्ही चाललो सावलीला, आता पिल्लू उठले का नाही बघावं लागेल, विराजन त्यांचं काय चाललं काय माहीत नाही, पण आता चाललो आम्ही सावलीला बसायला, कारण लय ऊन लागलेलं आहे मला पण, आणि उन्हामुळं कसं तरी व्हायला लागले। चला इळा कापलाय मला लय असा, उन्हाचा इळा कापल्यावर कसं होतं सांगू शकत नाही। चला जांभळीला तुरा येऊन दे, वर चढ नको। हो काय म्हणला? काव काव म्हणशीन वय, कस काय चंपा गार वाटतंय का? कुठे आहे बघून द्या। हा हे काय अण्णा, हा काय हे काय तुमच्या पुढं पण तुरा आलाय आमच्या जांभ। आयो दादू पाड नको रे, आपल्या जांभळीला ह्याच वर्षी तुरा आलाय आमच्या। कुठे गेला हो ख्यो, आपल्याला जांभळ येते ना आता खायला हो ख्यो, जांभळ छान आहे आलाय आता पाणी भेटल्यामुळं जांभळीला तुरा यायला लागलाय। वर कुठं दिसतोय आता, जाग आताशी दिसायला लागलाय पिल्लू, आता पुढच्या वर्षी जरा जास्त येईल। दादू पाडू नको रे बाबा, खरंच जांभळीचा तुरा आपल्याला जांभळ तर खायला भेटते ना घरचे, आपण विकत खातो का नाही? आपल्याला विकत खावं लागतं नाही जांभळ, मग पप्पा आणते जांभळ विकत, पैसे द्यावे लागतात मग आष्टीला आपल्याला। वर चढ नको। तर चला बघा आता आम्ही इथं सावलीला बसलोत येऊन, आणि काय झालंय आम्ही लावला होता चुका, पण उगलाय का नाही काय माहीत नाही, पण मला तर काय दिसेनाच कुठं लावलाय, बघते अण्णाने आता। हां तर दिसायला लागलाय थोडा थोडा, चला तुम्हाला दाखवते। छोटा छोटा चुकाला उगलाय, तर बघा चुका लावलेला आहे आणि असा छोटा छोटा चुका उगलाय, हे बघा छोटाला छोटाला आताशी उगायला लागलाय, आणि हे आहे शापू। तर चला बघू आता, आणि हे बघा कोथिंबीर, कोथिंबीर तर मस्त उगली, पण आता पाणी सोडावं लागणार असं मला पण वाटतंय। चला आता कोथिंबीरला पण पाणी सोडूत, लिंबाला पण लिंब यायला लागले, तर
चला आता आम्हाला करायचं जेवण. आणाले गेले जेवण आणायला, आता करायचं जेवण आणि जायचं आम्हाला परत काटायला. चला आज आमचा दादू चंपा सगळे आम्ही वर आलतो. तर आमची बाय आत्ताशी उठलेली. कधी आम्ही सकाळी आलतो 12-1 वाजता आलतो. आणि पिल्लू 1 वाजल्यापासून आतापर्यंत म्हणजे आता 4:30 आतापर्यंत झोपली होती. आणि हे आमचं पिटकुसं कसं रडत आहे. खाली हुग बाय दाखवते. गप रडू नाही गप. मला माझा दादा रडला का मला लई टेन्शन येतं. रडत नको जात जाऊ बाबू रडत नको जात जाऊ तू माझ्या. बघा माझा राहिला इळा म्हणून मी चालले आणायला. आणि आता आम्हाला निघायचंय घरी. तर माझा तिथंच राहिला इळा. म्हणलं पुरीला थोडं खायला घालून परत मी येईन काटायला. पण आता वाजल्या 4:25 म्हणजे 5:30 वाजता आता. ती 4:30 आणि मग थांबूनच काही उपयोग नाही रानात. घरी पण गिऱ्हाईक आलं तर मला हाका मारीत होतं. त्यामुळं आता जाते पटकन आता घरी. ताई तायो चला घरी. हा तर चला बघा आम्ही आता चाललो घरी. अन्नाला घास कापायला होते. घेतला मी इळा आणि निघाले घराकडं. आता काही थांबून रानात उपयोग नाही. गिऱ्हाईक पण यायला लागले. अण्णा कापायलेत घास. तर चलो घर. बहुत काम है आज घर में भी. अण्णा घास कापिते. दादा बघा बाय बसल्यात आणि जायचंय आम्हाला घरी. खोळा खायचा आहे का तुम्हाला? घेऊ का घरी उलसा खोळा? होय नको होय. चला बरं जाऊन चला का अण्णा. हा का ही धरा. दादूला एक तिरमी घेते होळ्याची खायला. कुठं नाही होळा हो खेळ घेते उलसाक तुला खाया पुरता. चल कांदा नका तोडू. चला हा बघतो. काय आलंय काय थांब. तर चला मी आता अन्नाला घास कापू लागते. आणि तिथं फास्ट काय नाही आलं. पिलू वांग आहे. ती वांग आपलं वांग आहे. तोडू नका. दादू आणि दीदी 3 जण चाललेत पुढं. चला आता तुम्ही पुढं. आम्ही चाललोय घरी. आता बघा आम्ही चाललोय घरी. मी पण घास घेतलाय, पसारा घेतलाय. घरी चालले पसारा घेऊन. कांचन तिथून हळूच चला उतरायला येत नाही. तर बघा कांचन आणि तिथून हळूच चला. कांचन दादू हळूच उतार. धीरे 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 धीरे. तर चला असं आम्ही आता चाललोय घरी. टाकी आणली वाटतं व्यवस्थित करून. बघा चाललंय आता घरी. दीदीचं काय चाललंय काय माहिती. काय चाललंय दिसते काही. तर बघा हिचा चाललाय अभ्यास. उद्या शाळा आहे सोमवारी ना. आज घरी होत्या तर आज मॅडम अभ्यास करते. आता उद्या जाते शाळेत. जाऊ का मग? चालले आता घरी. बाय. चला चंपा चला घरी. तर चला घरी. ऐक बाई लाग येतो माझा तुला. बा कसं बाळ. चला हा थांबा चावी देत तुझ्याकडे. थांब तूच उघडा. कसला मसाला पाहिजे? मटणाचा मसाला. रुक बाबा पाडशीन मला. चला बघा गिऱ्हाईक पण आले. काय म्हणलं? हा